ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूपदा कमेंट केलेली आहे की ताई प्लीज प्लीज सांगा की जर काही कस्टमर आपले ब्लाऊज घेऊन जातात पण पैसे देतच नाहीत, नंतर देते म्हणून सांगतात, आपण ब्लाऊज रेडी केल्यानंतर घ्यायला आल्यानंतर ते असं उत्तर देतात, तर अशा वेळेला आपण कस्टमरला कसं हँडल केलं गेलं पाहिजे, तर याच वरती डिटेल व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ तुमच्या बाबतीत सुद्धा असं काही होतं का, किंवा कस्टमर फक्त ब्लाऊज घेऊन जातात आणि 2-2 महिने 3-3 महिने पैसे देत नाहीत, तर असं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. अशा कस्टमरना कसं हँडल करायचं, त्यांच्याशी कसं आपलं रिलेशन ठेवायचं की जेणेकरून कस्टमरने आपल्याला वेळेत पैसे दिले पाहिजेत, जेव्हा ब्लाऊज घ्यायला येईल तेव्हाच कस्टमर पैसे घेऊन आला पाहिजे, अशी आपण फिल्डिंग लावून ठेवायची आहे. तर हे कसं लावायचं, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिली गोष्ट करायची आहे की कस्टमर बरोबर अगदीच फ्रेंडली रिलेशन नाही ठेवायचंय तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं आहे, कारण जेव्हा आपण अगदीच फ्रेंडली होऊन जातो ना कस्टमर बरोबर, त्यावेळेला कस्टमर अशा पद्धतीने आपल्याशी वागू शकतात. जर तुम्ही तेवढ्याच्या तेवढं कामापुरेचं रिलेशन ठेवलात तर मात्र मग ते बरोबर वेळेत पैसे घेऊन येतात. पण जर आपण अगदीच मैत्रीपूर्ण रिलेशन झाले किंवा अगदीच हसत खेळत आपण बोलतोय त्यांच्याशी, गप्पा होत आहेत किंवा अजून कुठल्या कुठल्या विषयावर आपल्या त्यांच्याशी गप्पाच होत राहत आहेत, तर अशा वेळेला असे कस्टमर या पद्धतीने वागू शकतात. पहिलं कारण सर्रास सगळे कस्टमर आपले असे वागत नाहीत. काही कस्टमर बरोबर जेव्हा आपलं रिलेशन अगदी खेळीमेळीचं घरातलं वातावरण होऊन जातं, अशा वेळेला कस्टमर मी नंतर देते, हे ब्लाऊज घेऊन जाते आणि नंतर शिलाई देते असं म्हणून जातात. पण जर पहिल्यापासूनच जर तुम्ही कस्टमर बरोबर रिलेशन व्यवस्थित मेंटेन केलात, अगदी जेवढं आहे कामापुरेचं बोलणं, काय डिझाईन हवी आहे, कोणता गळा हवा आहे, किती दिवसात हवा आहे, मी किती दिवसात देऊ शकते, एवढ्या चर्चा झाल्या की कस्टमरला आपण घालवून द्यायचं आहे. उगाच आपलं नको त्या विषयांवरती गप्पा मारत बसणं, मग त्यातून मग पुढे पुढे काही असे रिलेशन्स निर्माण होतात की मग कस्टमर आपल्याला गृहीत धरायला सुरुवात करतात की यांना काही नंतर दिले तरी चालतात, पुन्हा दिले तरी चालू शकतं, असं होऊन जातं. तर पहिला मुळात हे करायचं आहे की आपल्याला कस्टमर बरोबरचे रिलेशन आहेत ते मेंटेन ठेवायचे आहेत. अगदीच जास्त फ्रेंडली पण नाही आणि अगदीच म्हणजे अगदीच आपण असं बोलतोय की हा चला एवढंच होय नाही एवढीच उत्तरं देतोय असंही नाही. रिलेशन मेंटेन ठेवायचे आहे. ओके. त्यानंतरचा दुसरा पार्ट करायचा आहे तो म्हणजे कस्टमर जेव्हा ब्लाऊज आपल्याकडे द्यायला येणार आहे तेव्हाच आपल्याला कस्टमरला ब्लाऊजची शिलाई किती होणार आहे हे सांगायचं आहे. आपल्या ब्लाऊजचं म्हणजे त्यांनी जर काही डिझाईन सांगितली असेल, स्लीव्ह डिझाईन असेल, पफ स्लीव्ह म्हणजे बॅक डिझाईन असेल किंवा अजून काही असेल, तर त्याच्यानुसार आपण ब्लाऊजची शिलाई सांगतो. ब्लाऊजची शिलाई कशी ठरवायची याविषयीचा डिटेल व्हिडिओ या अगोदर चॅनलवरती अपलोड झालेला आहे. जर कोणाला ब्लाऊजची शिलाई कशी ठरवायची हे माहीत नसेल किंवा तुम्हाला काही त्यातून आयडिया याव्यात असं वाटत असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा. ओके. त्यानंतर तुम्ही कस्टमरला ब्लाऊजची शिलाई परफेक्ट सांगायची आहे. तुम्ही कस्टमरला किती तारखेपर्यंत पहिला विचारून घ्यायचं की तुम्हाला किती तारखेपर्यंत ब्लाऊज चालणार आहे. जर कस्टमरने सांगितलेली तारीख आणि आपण आपल्या अगोदरच्या कस्टमरना दिलेली तारीख जर जुळत नसेल तर तुम्ही तेव्हाच त्यांना सांगायचं आहे की या तारखेपर्यंत होणं काही शक्य नाही, त्याच्यानंतर जर काही तारीख पुढची येत असेल त्याच्यानुसार मी तयार ठेवते. आणि मात्र ज्या दिवशी तुम्ही कस्टमरला सांगितलंय त्याच्या दिवशी तुम्हाला ब्लाऊज रेडी करायचा आहे. आणि ब्लाऊज रेडी झाल्यानंतर कस्टमरला 2 दिवस, आता समजा 5 तारखेला ब्लाऊज न्यायला कस्टमर येणार आहे तर 3 तारखेला तुम्हाला त्यांना आपण ब्लाऊज त्यांचं जे लिहून घेतलेलं असतं, तर मी कसं लिहून घेते ते तुम्हाला दाखवते. एकदा जवळून बघा याचा स्क्रीनशॉट. तर कोणत्याही कस्टमरचं जेव्हा ब्लाऊज असतं त्यावेळेला मी या पद्धतीने इथे लिहून घेते आणि पूर्ण त्या ब्लाऊजचं कॅल्क्युलेशन या पद्धतीने मी कस्टमरला एक फोटो घेते त्याचा. आता इथे बघा, हे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये कळेल. या पद्धतीने कस्टमरचे जो काही ब्लाऊजचा पॅटर्न शिवलेला असाल, डिझाईन असेल, त्याच्यानुसार तुम्हाला त्या कस्टमरला अगोदरच 2 दिवस त्याचा फोटो काढायचा, याच पेजचा फोटो काढायचा आणि कस्टमरला पाठवून द्यायचा की जेणेकरून जेव्हा कस्टमर 2 दिवसांनी ब्लाऊज घ्यायला येईल आणि त्यांच्याही हातात 2 दिवस राहतात की बाबा एवढी शिलाई आहे आणि आपल्याला एवढी घेऊन जायचं आहे, त्यामुळे त्यांनाही गडबड होत नाही, गोंधळ होत नाही आणि शिलाई घेऊन येऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट केलात तर कस्टमर तुम्हाला प्रॉपर शिलाई देऊनच ब्लाऊज घेऊन जाईल. आणि मुळात पहिल्यांदाच रिलेशन ठेवताना असं सांगायचं की तुम्ही जे पण ब्लाऊज शिवून झालेला आहे त्याचे पैसे पेड करा आणि ब्लाऊज घेऊन जा. म्हणजे पुढचा एक प्रॉब्लेम काय येतो सांगू, काही वेळेला काही कस्टमर कसे असतात की येताना पहिल्या वेळेला एक 8-10 ब्लाऊज घेऊन येतात, त्यातले 2 शिवून द्या म्हणून सांगतात आपल्याला. आपण 2 रेडी केले की ते 2 ब्लाऊज घेऊन जातात आणि
त्यावेळेला आपल्याला सांगतात की ताई पुढचे जे एक 5-6 तुमच्याकडे 8 ब्लाऊज राहिलेले आहेत ना, त्याच्याबरोबर या ब्लाऊजचे पैसे लिहून ठेवा, मी नंतर पेड करते. पुन्हा काही दिवसांनी 4 ब्लाऊज घेऊन जातात, त्यावेळीही त्यांचं उत्तर सेम असतं. तुमच्याकडे अजून 4 ब्लाऊज राहिलेत ना, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या ब्लाऊजांचे एकत्रित पैसे देते. म्हणजे होतं कसं की आपण फक्त शिवण करून देत राहतो आणि हे कस्टमर येऊन आपले 2-4 ब्लाऊज घेऊन जात राहतात आणि काही काही वेळेला एक ब्लाऊज राहिला असेल ना, तर ते ब्लाऊज घ्यायला पण येत नाहीत. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत असंच झालं होतं. एका कस्टमरने 10 ब्लाऊज शिवायला टाकले, स्टार्टिंगला 2 घेऊन गेले, नंतर 2 घेऊन गेले, नंतर 4 घेऊन गेले, नंतर 1 घेऊन गेले आणि लास्टला 1 ब्लाऊज राहिला होता, तो घ्यायलाच आला नाही ब्लाऊज. म्हणजे पूर्ण ज्या 8 ते 9 ब्लाऊजांची शिलाई त्यांनी दिलीच नाही. लास्टचा ब्लाऊज झाला की पैसे देते म्हणाले आणि ते तसेच गेले. आणि तेही कस्टमर कसं होतं की म्हणजे बाहेरून राहायला आलेले होते, त्यामुळे ते तिथून निघूनच गेले. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा काही सोर्सच राहिला नाही तिच्याकडे पुन्हा कस्टमरकडून पैसे घेण्याचा. त्यामुळे असं करायचं नाही. कस्टमर जेव्हा ब्लाऊज घ्यायला येईल, समजा त्यांनी कितीही ब्लाऊज आणून दिलेली असोत, 8 असोत, 10 असोत, 12 असोत, 15 असोत, त्यांना सांगायचं जेवढं शिवण झालेलं आहे तेवढ्या ब्लाऊजचे रेट तुम्ही, म्हणजे जेवढं शिवण झाले, आता 2 ब्लाऊज झालेले तर 2 ब्लाऊजचे चार्जेस किती होणार? समजा कटोरी ब्लाऊज आहे तर 250 रुपये एका ब्लाऊजचे, 2 ब्लाऊजचे 500 रुपये होतात. तुम्ही 500 रुपये पेड करा आणि 2 ब्लाऊज घेऊन जा. म्हणजे आपणही खुश, कस्टमरही खुश. क्लिअर असे रिलेशन आपण कस्टमर बरोबर मेंटेन करायचे आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे काय होतं की अशा पद्धतीचे जर कस्टमर आले ना, तर त्यांना पहिल्यांदाच, म्हणजे पहिल्यांदा आल्यानंतर लगेचच आपल्याला हे कस्टमर असं करणार आहे असं माहित नसतं, बरोबर. हे कस्टमर असे आहेत हे आपलं कधी मत तयार होतं? काही दिवस आपल्याकडे ते कंटिन्यू आहेत, ब्लाऊज घेऊन जात आहेत पण ते पैसेच देत नाहीयेत, असं ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं त्यावेळेला अशा कस्टमरच्या बाबतीत तुम्हाला हा म्हणजे पॉइंट व्ह्यू ठेवायचा आहे की ते कस्टमरचं जर ब्लाऊज असेल तर त्यांना अगोदर 2 दिवस या पेजचा फोटो काढायचा, त्यांना पाठवायचा आणि खाली नोटमध्ये लिहायचं पण की 2 दिवसांनी ब्लाऊज घ्यायला याल त्यावेळेला तुमचे एवढे एवढे चार्जेस होत आहेत म्हणून. त्यामुळे ते समजून जातात की एवढे पैसे आपल्याला पेड करायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्ही कस्टमरना हँडल करू शकता. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे कस्टमरशी जास्त पण जवळीकतेचं, खेळीमेळीतेचं रिलेशन मेंटेन नाही करायचंय तुम्हाला. आपला व्यवसाय आहे, व्यवसायापुरेसं बोलणं चालणं एवढंच तुम्हाला रिलेशन मेंटेन करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमर ज्या वेळेला ब्लाऊज टाकायला येणार आहे तेव्हाच तुम्हाला त्या ब्लाऊजच्या संपूर्ण शिलाईचे रेट त्यांना सांगून ठेवायचे आहेत. आणि तिसरा मुद्दा म्हणजे कस्टमर ब्लाऊज घ्यायला येणार आहे त्याच्या अगोदर 2 दिवस तुम्हाला या पेजचा फोटो काढून त्यांना पाठवून ठेवायचा आहे. या 3 गोष्टी केला तर तुमचं कस्टमर कधीच तुम्हाला नंतर पैसे देते असं म्हणणार नाही. वेळेत येतानाच पैसे घेऊन येणार आहे आणि ब्लाऊज घेऊन जाणार आहे. मी तरी हेच पॉइंट, म्हणजे माझ्या कस्टमर बरोबर हेच पॉइंट वापरते. एखाद दुसरा आहे म्हणा, आपल्याकडे सुद्धा एखाद दुसरे कस्टमर आहेत तसे, पण मी एक करते की अशा कस्टमर्सना एंटरटेनच करत नाही. जर ते ब्लाऊज घेऊन आले तर मी सरळ त्यांना सांगून टाकते की म्हणजे या अगोदरचा त्यांचा अनुभव बघितला तर ते वेळेत पैसे पेडही करत नाहीत आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा त्याचा उपयोगही होत नाही त्यांचा. त्याच्यामुळे मी अशा कस्टमर्सचे ब्लाऊजच घेत नाही. त्यांना सरळ सांगते माझ्याकडे गर्दी एवढी आहे की हेच पुढचं काम होणं अवघड आहे माझ्याच्याने, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊन शिवून घ्या. भले आपल्याला, आपण काय विचार करतो की चला आज नाही पैसे दिले उद्या देतील परवा देतील, पण काही काही कस्टमर असे असतात ना वर्षभर पैसे देत नाहीयेत. तर अशा कस्टमर्सना अजिबात एंटरटेन करायचं नाही. जे कस्टमर पैसे देऊन शिवून घेऊन जाणार आहे त्यांनाच आपण सर्व्हिस द्यायची, प्रॉपर सर्व्हिस द्यायची. आपल्याकडून सर्व्हिसमध्ये कुठलाही कुचराई झाली नाही पाहिजे. प्रॉपर सर्व्हिस, प्रॉपर ब्लाऊज फिटिंग, प्रॉपर वेळेमध्ये, कस्टमरचे कार्यक्रम किती तारखेला आहेत हे आपण त्यांच्याकडून अगोदरच विचारून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यांचाही गोंधळ नाही झाला पाहिजे आणि आपलाही गोंधळ नाही झाला पाहिजे. कस्टमरचा कार्यक्रम जर 20 तारखेला असेल तर आपण 15 तारखेलाच ब्लाऊज रेडी करू असं सांगून 15 तारखेपर्यंत आपण ब्लाऊज रेडी करायचे आहेत. जर असं रिलेशन ठेवला तर कस्टमरही खुश होतो की आपल्या बाबा कार्यक्रमाच्या वेळेला यांनी आपल्याला प्रॉपर वेळेमध्ये सगळ्या गोष्टी करून दिलेल्या आहेत. त्यामुळे कस्टमरही हॅपी होतो आणि पैसे न देण्याचा प्रश्नच राहत नाही. त्यामुळे असे कस्टमर बरोबर आपण आपले रिलेशन्स मेंटेन ठेवायचे आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यातून तुम्हाला काही युजफुल आहे असं वाटलं असेल तर लाईक जरूर करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर जरूर करा. कारण हा प्रॉब्लेम आपल्या बऱ्याच घरून शिवण करणाऱ्या मैत्रिणींना येत असतात. अशा कस्टमरना कसं हँडल करायचं हा व्हिडिओ पहिल्यापासून बघितलात तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे.
जरूर या टिप्स फॉलो करा आणि अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर माझ्याबरोबर शेअर करा, त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.